अंधारी रात्र भयकथा. पुन्हा एकदा त्याला ती हलक्या आवाजाची शीळ ऐकू आली, जणू कोणीतरी त्याला बोलावित होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या शेजारील एका तरुणीने प्रेमभंगातून जीव दिला होता. त्याच्या मृत्यूनंतर ती परिसरात दिसल्याचे काही लोक छातीठोकपणे सांगत होते, पण त्यांचा मात्र या भाकड कथांवर विश्वास बसला नव्हता. आता मात्र या आठवणीने त्याचे मन अस्वस्थ झाले. अंधारात खोलीच्या बाहेर जायची त्याला भीती वाटत होती, पण त्या आवाजाचा शोध घेणे गरजेचे होते, त्याशिवाय त्याला झोप लागली नसती. त्याने अवसान गोळा केले. खोलीचे दार उघडून तो बाहेर आला. ती अमावास्येची रात्र होती. वीज नसल्यामुळे घरात मिट्ट काळोख होता. भीतीने त्याच्या अंगाला हलकासा घाम फुटला होता. घाबरण्याचे काही कारण नाही, त्याने स्वतःला समजावले. शेजारच्याच खोलीत त्याचे आई-वडील झोपले होते. क्षणभर त्याने आई-वडिलांना उठवण्याचा विचार केला, परंतु इतक्या रात्रीत तसे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही. काही वेळ तो त्या खोलीच्या दरवाजात उभा राहिला, पुढे जावे की न जावे याचा विचार करत. तेवढ्यात त्याला तो आवाज पुन्हा एकदा आला. तो चाचपडला. 2 पावले पुढे आला. आता आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत होता. भीतीने त्याच्या अंगाला हलकासा कंपन सुटला. त्याने वाटले परत फिरावे व खोलीत जाऊन दार बंद करून झोपी जावे. पण त्या आवाजाचे कारण कळल्याशिवाय त्याला अस्वस्थता लावली नसती. त्याने कानोसा घेतला. त्याच्या आई-वडिलांच्या बेडरूम शेजारील एक छोटी खोली होती. त्या खोलीचे दार बंद होते. आवाज त्या छोट्या खोलीमधून येत होता. संथपणे सलग हलकी शीळ घडत होती. मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे आवाज ऐकत होता. काही वेळ उभा राहिला. खोलीचे दार उघडून पाहावे का नको ना जावे आत? काय दरवाजाचे जे काही आहेत बंद दारापलीकडे चांगले. शेवटी त्याने परत फिरायचा निर्णय घेतला. तो त्याच्या खोलीत जाण्यासाठी वळला. तो खोलीत जाणार इतक्यात त्याला कोपऱ्यात काहीतरी दिसले. त्याने डोळे ताणून पाहिले. भिंतीला टेकून कोणीतरी बसले होते. दोन्ही पाय जवळ ओढून, गुडघ्यात तोंड खुपसून. बाप रे! त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडण्यापूर्वी त्याने ओठ घट्ट मिटून घेतले. त्याचा आवाज ऐकून त्याने मान वर केली तर देवा, ते होते तरी काय, आणि त्याच्या घरात काय करत होते? भीतीने त्याची गळण उडाली होती. त्याने मनात मंत्रजाप सुरू केला. त्याच्या खोलीचे दार 2 पावलावर होते, पण तिथपर्यंत तो पोहोचू शकेल याची त्याला खात्री वाटत नव्हती. त्याचे पाय लटपटत कापत होते. त्या कोपऱ्यातल्या आकाराकडे पाहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत होता, पण त्याची नजर पुन्हा तिकडेच वळत होती. तो चाचपडत त्याच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचला. आता 1 पाऊल टाकले की खोलीच्या आत जायचे आणि आपल्या पाठीमागे दार बंद करायचे, परंतु तो खोलीत प्रवेश करणार इतक्यात खोलीचे दार त्याच्या तोंडावर धडाडकन बंद झाले.